आयोजित सामवेद चषक या स्पर्धेला सुरुवात होते. मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पडताना पाहिलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजी मारवरती गोलंदाज सज्ज होते. दोन्ही ऑफिशियल अंपायर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. डीबीएनची संपूर्ण टीम आमच्या जोडीने जोडलेली आहे. डीबीएनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूबवरती लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकतो. गणपती बाप्पाच्या नावाने आपण आजची स्पर्धा सुरू करूया. आई महालक्ष्मी आणि मदर मेरी या दोघांच्या स्मरणाने आजची ही स्पर्धा सामवेदी ब्राह्मण आणि सामवेदी कुपारी सामवेदी चषक 2026 सुरू होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण आपल्या खेळीला सुरुवात करूया. पहिला बॉल वेगाने पल्सनकडे अपील केली जाते. ब्रायनने पहिला बॉल खेळत असताना एका धावेने संघाचं खातं उघडले. गोलंदाजी मारवत अल्फी आहे. इथून पॉवर प्लेचं षटक आहे. मायकल वॉरियरने टॉस जिंकत असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडले. टॉस जिंकत असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण. 4 षटकांच्या मॅचेस आपण पाहणार आहे. त्यामधलं पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. फुल टॉस चेंडू फटका खेळला डाऊन द ग्राउंड. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खालती आल्यात. दोघं एकमेकांना टक्कर लागली पण बॉलला शेवटच्या क्षणापर्यंत हातातून नाही सोडलं. पहिला विकेटचं पतन गडीपार. खेळाची भाषा एकच, मैत्री, शिस्त आणि सन्मान. सॅम ना सर, आजचा हा दिवस ऐतिहासिक आहे. याआधी सर दोन्ही समाजाचे म्हणजे सामवेदी समाजामध्ये त्यांच्या बॉक्सच्या मॅचला सामवेदी ब्राह्मण खेळायचे म्हणजे अशा, पण आज ऑफिशियल दोन्ही समाजाचं एकत्रित क्रिकेट आज चालू होत आहे. ही एक ऐतिहासिक क्षण आहे व या क्षणाचे आपण साक्षीदार होत आहेत सर. नक्की खूप चांगला उल्लेख मंदार आपण केला. क्रिकेट हे प्रत्येकाला नेहमी जवळ आणतं आणि एक क्रिकेटने बनलेला मित्र असू दे, नाते असू दे, नेहमी मैदानामध्ये जपणं गरजेचं असतं. जसं आपण उल्लेख केला की बॉक्सचे सामने आम्ही खेळायचे, आता त्यांना देखील इथे खेळण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांना खेळण्यासाठी इकडे या करोडीच्या मैदानावरती या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 1 धाव. दुसरा चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुल टॉस फटका खेळला ऑन साईडला. पंचांनी दाखवले बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेलाय. 4चा इशारा पंचांच्या माध्यमातून गेलाय. 4 धावा ऍड होत असताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा आहेत. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो, दुसऱ्या चेंडूवरती आपण साक्षीदार म्हणून या स्पर्धेचा पहिला विकेट आणि तिसरा चेंडूवरती या टुर्नामेंटचा पहिला चौकार देखील येताना दिसतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा. फुल टॉस बॉल होता. पायावरती बॉल आदळण्याचा प्रयत्न केला होता. त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने घेऊन काढलं. कुलवटप्पाचा चेंडू
फेकी वेगाने यष्ट्यांवरती लावताना नाही केला उशीर. धावचीच्या रूपात चौकारानंतर विकेटचं पतन. गडी बाद. मांगता है तो आजा रसिया नहीं तो मैं ये चली थँक्यू. मायकल वॉरियर आपला एक्स्ट्रा प्लेअर प्लीज कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. सर पहिल्या चेंडूवरती बाईच्या रूपात एक रन आली, त्यानंतर आऊट झाला, नंतर चौका आला. रन येत असताना हे जी फलंदाज हाराकरी करत आहेत आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट जाणे हे एकदम धोक्याचं आहे सर. चौकारानंतर तुम्हाला ते धावफलक ठेवणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू निघून गेलाय. वन बाउन्स सीमारेषा पार. सामवेदी गप चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू त्या लॉफ्टेड कव्हरच्या डोक्याच्या वरतून चेंडूला खेळला. खूप चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू निघून गेला. फुलटॉस चेंडू हवेमध्ये आहे. पंचांनी सांगितलं बीमर आहे. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. धावचीची विकेट आल्यानंतर मंदार इतकासा फरक नाही पडला. त्याच्यानंतर चौकार देखील आला. त्याच्यानंतर नो चेंडू हाताळले. आता आपण धावफलक जर का पाहायला गेलं 12 धावा आपण पाहतोय. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू वेगाने हाताळला. टप्पा पडल्यानंतर सर्व मागे निघून गेलाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये 22च्या रूपात एक धाव ऍड होत असताना पहिल्या षटकामध्ये सर्व पाहायला मिळालं. विकेट देखील पाहायला मिळालं. धावचीची विकेट आली. त्याच्यानंतर 2 चौकार 9 चेंडू. षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा 2 गडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धन्यवाद डीजे. फ्रान्सिस फायटर आपण टीम जर डगआउटमध्ये बसला तर खूप बरं होईल. कारण की बाउंड्री लाईनच्या रोपच्या सोबत जर का बॉल आला एखादा त्या कारणास्तव ते एक्साइटमेंट तो उत्सव तो जल्लोष आपल्यामधला दिसतोय. आपण डगआउटमध्ये आपल्यासाठी जागा बनवलेली आहे. संपूर्ण टीम तिथे बसणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये आपल्याला धावचीत पाहायला मिळाली. 9 चेंडू पाहायला मिळाला. एक चांगला झेल देखील टिपला गेला आणि 2 चौकार देखील आपल्याला एक स्क्वेअर लेगच्या दिशेने एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. सर पॉवर प्ले पहिल्या षटकामध्ये 12 रन 2 विकेट. तर पॉवर प्ले सर एकंदर सर 13 रन आहेत. सर ब्रायन यांचा उंच फटका का पाहूया. झेल होतोय का. झेल सुटलेला आहे. 1-2 रन निघालेले आहेत. सर चांगल्याशा रनाला एकंदरीत पॉवर प्ले मध्ये सर कसं विश्लेषण कराल की पॉवर प्ले कसा गेला. पॉवर प्ले चांगला गेलाय. विकेट आल्यानंतर ते धावफलक चालू होतं हे जास्त इम्पॉर्टंट होतं. त्या कारणास्तव आता धावफलक आपण जर का पाहायला गेले 14 1 पूर्णांक 14 धावा आपण पाहतोय.
उलटा चेंडू फटका खेळलाय सरळ क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या डोक्याच्या वरतून चेंडू निघून गेलाय. वन बाउन्स, सीमारेषा बार, सामवेद कप, चौकार. एक पूर्णांक 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 18 धावा आपण पाहतोय. ब्रेन रॉड्रिक्सच्या बॅट मधून आपण मोठे फटके पाहतोय. पुन्हा एकदा फटका खेळलाय. स्टीव्हच्या बॅट मधून आपण तो चौकार पाहिला होता. फटका खेळलाय सरळ क्षेत्ररक्षक ग्रीस चेंडूच्या खाली येत असताना खूप चांगलं बॉलला जज केलं, स्वतः जागेवर प्रॉपर केलं, स्टॉप केलं असताना खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये क्रिसने टिपला. विकेट संपादन कडीबाद. थँक्यू. यानंतर होणारी मॅच सेंट जोसेफ रॉयल्स विरुद्ध सेंट थॉमस चॅलेंजर्स. दोन्ही टीम कर्णधार. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार. खोलवर टप्पाचा चेंडू, त्याला डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता, सरळ चेंडूने घेतला यष्टांचा वेध. बॅक टू बॅक दुसरा विकेट. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट. ऑन हॅट्रिक. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 19 धावा. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, मिसफील्ड होते. मिसफील्ड होत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब आहे. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21-21 वरती 4 विकेट. अखेर गोलंदाजाला यश मिळाले. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा. एका चेंडूत संपूर्ण चित्र बदलते. सियान बरेरा यांनी जर का षटकार मारला, चौकार मारला, या विकेट घेतली, या झेल टिपला, या धावचीत घेतली, प्रत्येकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नचिकेतजी पाटील वाळुंजे यांच्या माध्यमातून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21-21 धावा आपण पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण एक चौकार पाहायला होता. त्याच्यानंतर क्रिसने काही चूक न करत असताना खूप चांगला झेल टिपला. तिथून जे धावफलक होतं ते थोडंसं संत गतीने पुढे आलं. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 21-21 धावा आहेत पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक गोलंदाज घेऊन आलं गोलंदाजी मारवरती. क्रिस आलाय तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मारवरती. स्टीव्ह स्ट्राईक वरती, त्याच्या बॅट मधून आपण एक चौकार पाहिला होता. दिशा थोडीशी चुकली जाते. वाईड +1 अशा 2 धावा ऍड होत असताना धावफलक 23-23 धावा. समालोचन कक्षामध्ये मॅडम देखील आमच्या जोडीने अचानक खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं होतं स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान. 23-23 धावा, वाईड +1. पहिले थोडीशी क्रिसची दिशा चुकली गेली. यष्टी रक्षकाने देखील थोडीशी मागे चूक केली. बॉल हातामध्ये नाही आला. 23-23 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला फील्ड करतील, फेकी होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा ऍड होत असताना 25-25 धावा.
नॉन स्ट्रायकर एंडला असलेला स्टीव हा फारच चांगल्या प्रकारे धावत आहे आणि आपल्या स्ट्रायकर एंडला साथ देत आहे. फटका गेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली येत असताना खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये डिपला गेलाय. विकेटचं पतन गडीबाद. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया. थँक्यू. अकोटप्पाचा चेंडू होता, त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. 24 धावा आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षणी काही चुक न करत असताना खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. बॉल बऱ्याच वेळ हवेत होता, प्रॉपर पाहिलं होतं त्या बॉलला आणि बॉलच्या खाली येत असताना खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. धावफलकाचा विचार केला तर 24 आहे. आपण समजतं इथून 5 विकेट. फटका खेळला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. चेंडू मागे जातो डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत मात्र एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. बरं का सर, मी आमच्या सांवेदी भाषेत कादोडी भाषेत बोललेली. खेळ जालो पाय पण आठवणी मनात राहदो, जल्लोष आणि एकसंग पण वाड्यादो. आणि खराच आज तो खेळाडू दिखाते आणि जल्लोष दिखाते, आठवणी पण रेद्यात. फेकी करत असताना थोडीशी घाई गेली होती. 2 धावा कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 27-27. शेवटचा बॉल डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, शरीराचा वेध घेऊन चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न अजूनही बॉल हातामध्ये नाही आलाय. बॉल हातामध्ये नाही आला, थोडासा उशीर झाला बॉलला पकडण्यासाठी आणि तिथून 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29-29 वरती 5 विकेट. खराच यो SBPL चो सीझन ओ खूप मस्त आहे. ये मने जपून साथ द्या दो आहे. ओ फक्त खेळ नाही, ही नाळ आहे. 2 पिढ्याही एकमेकाला जोडायची, 2 समाजही एकमेकाला जोडायची. आज कुपारी बामण एकत्र बघून बरा वाटत आहे. कुपारी ग्राउंडवर आहात आणि बामण ग्राउंडच्या बाहेर उभी राहून टाळ्या वाजवित्यात, त्यांना शापाने सोय करतात. सगळी व्यवस्था नीट आहे गाई बघित्यात. ही बघा तो खरंच खूप बरा वाटत आहे. आणि या सामन्याला मी प्रत्यक्षदर्शी अडे उपस्थित आहे. ही जाणवून ही बघून मला स्वतःला खूप बरं आले. ही बोलाय काही हरकत नाही. आणि ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून जे कोण बघितात त्यांना पण हीच भावना मनात आहे दे, ती आपण जपूया आणि यो खेळ अजून बहारदार कहो बंदे ही बघूया. यानंतर होणारी मॅच जोसेफ रॉयल विरुद्ध थॉमस चॅलेंजर्स. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. शेवटचं षटक पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचं मन मनवलं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. निर्धाव चेंडूची सांगता डॉट येतोय. 29-29 धावा आपण पाहतोय. सियॉन परेरा शेवटचे षटक घेऊन आलेत.
उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला होता. पंच वाईटचा इशारा करताना एक अतिरिक्त धाव ॲड होत असताना 3-0-30 शेवटचं षटक आहे. येणारे 5 चेंडू किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पहिल्या या मॅचमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ करत असताना. वेगाने जलद गतीने चेंडू हाताळला. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता 3.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3-0-30 30 धावा आपण पाहतोय. सिवान परेराच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. लगातारचे 2 डॉट. वेगाने पुन्हा एकदा जलद गतीने चेंडू हाताळलाय. बॅट आणि बॉलमध्ये खूप बराच गॅप आहे. आपण जर का पाहायला गेलो प्रत्येक चेंडूवरती ऑन साईडवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बनवला होता. सियान परेराने खूप चांगले आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. लगातार जे 3 डॉट चेंडू हाताळलेत. 3-0-30 30 धावा आहेत. फायटरसाठी इथून फाईट करणं गरजेचं आहे. अख्खो टप्प्याचा चेंडू हाताळला. सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे अपील. पंचांचं बोट हवेमध्ये स्टंपिंगच्या रूपात विकेटचं पतन. थोडंसं तुम्हाला लक्ष देणं गरजेचं असतं. नजर हटी, दुर्घटना घडी, विकेटचं पतन, गडी बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले काय घडलं होतं आपण पाहू शकता. अख्खो टप्पाचा चेंडू होता. फलंदाज क्रीजमध्ये आधी सफल आपण जर का होते पाहिलं होतं. त्याच्यानंतर यष्टीरक्षकांनी बरोबर पाहिलं होतं की कोणत्या दिशेने होते. ऍक्शन रिप्ले अख्खो टप्पाचा चेंडू होता. फलंदाजाचं आपण जर का पाहायला गेलं लक्ष नव्हतं आणि बरोबर यष्टीरक्षक आले होते. त्यांनी काही उशीर नाही केला यष्ट्यांवरती लावत असताना चेंडू. आणि यष्टांवरती चेंडू लावत असताना तर फलंदाज त्या क्रीजच्या बाहेर होते. ही प्रत्येक गोष्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला लक्ष देणं गरजेचं असतं. DBNच्या माध्यमातून कॅमेरामॅनने परफेक्ट कॅप्चर केलं होतं. दोन्ही कॅमेरामॅन साहिल बंटी फ्रंट कॅमेरामॅन, साईड कॅमेरामॅनचा आपण विचार केला रोहित चौधरी आहेत. शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण आमच्या दिशेने वत आहेत. वाईटचा इशारा. वाईट +1 अतिरिक्त धावा ऍड होत असताना 32 धावा आहेत. चार बॉल 32 धावा आणि ही शेवटची ओव्हर आहे. आता बघूया शेवटच्या 2 बॉलात काय चमत्कार होतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. सुरेख चेंडू. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केल्यात सियान परेरा यांनी. गतीमध्ये परिवर्तन, त्याच्यानंतर शरीरापासून लांब ठेवलं. हे प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली होती की फलंदाज किती सफळ होतोय, कोणत्या फलंदाजा अगेन्स्ट कशा प्रकारे गोलंदाजी करायचं. खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळले. 33-33 धावा. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल, पायावरचा बॉल. आपण संकट अपील केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आधी बघितलं वरच्या एंडवरती फेकणं गरजेचं आहे, खालच्या एंडवरती. आता नंतर पाहिलं अलेक बायची 1 रन ऍड होत असताना धावफलक आपण जर का पाहायला गेलं 34 वरती धावफलक स्थिरावलं झालं. 35 धावेचं आव्हान सेट केले गेले. यानंतरचा होणारा सामना सेंट जोसेफ रॉयल्स वर्सेस सेंट थॉमस चॅलेंजर्स यांचा टॉस होत आहे. मी टॉस करण्यासाठी एडूदादा यांना विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. एडूदादा मराठी. चला टॉसका बॉक्समध्ये मंदार अतिथी सोडले जातील. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस बॉक्समध्ये मंदार त्या दिशेने आहेत. नाणेफेकीचा कौल सेंट जोसेफ रॉयल्स यांच्या बाजूने लागला आहे. निर्णय काय घेतला तुम्ही? आम्ही पहिले फिल्डिंग करणार आहोत. एकंदरीत ही स्पर्धा बघता व ही पहिली इनिंग बघता किती रनपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आणि स्पर्धेविषयी 2 शब्द. 50+ स्कोर आम्ही म्हणजे टार्गेट करत आहोत. नवीन बॉल असल्यामुळे आणि आम्ही सध्या अंडरम युगामध्ये असल्यामुळे बघू, तरी 50+ स्कोर बोर्डवरती ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. जर नाणेफेकीचा कौल आपल्या बाजून लागला असता तर आपला निर्णय काय असता? जर कौल आमच्या बाजूने लागला असता तर आम्ही फिल्डिंग चूज केली असती, बॉलिंग चूज केली असती आणि आम्ही त्यांना कमीत कमी रनमध्ये रोखून हा टप्पा गाठला असता. आता तुम्ही बॅटिंग तुमच्या विपरीत निर्णय केला तर किती रन करण्याचा प्रयत्न करणार आणि एकंदरीत त्या स्पर्धेविषयी 2 शब्द. आम्ही 50+ टार्गेट देण्याचा आमचा निश्चय असेल आणि आम्ही त्यांना 50+ दिल्यानंतर आम्ही त्याला कमीत कमी रनमध्ये रोखू. आणि ह्या टुर्नामेंटबद्दल सांगायचं झालं म्हणजे अतिशय सुंदर आणि म्हणजे एकदम चांगली टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. त्याबद्दल टुर्नामेंट आयोजित करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि येणारे पूर्ण सर्व खेळाडू आज आणि उद्या दोन्ही दिवसामध्ये जे सामने होणार आहेत ते पद्धतशीरपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडावे, त्याबद्दल मी सर्व खेळाडूंना आणि सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो व त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद दोन्ही संघांना. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. यानंतरचा होणारा सामना सेंट जोसेफ रॉयल्स वर्सेस सेंट थॉमस चॅलेंजर्स. नाणेफेकीचा कौल सेंट जोसेफ रॉयल्स यांच्या बाजून गेलेला आहे व त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चला लगेचच 2 सलामीवीर बॅटर पाठवायचे आहेत. फायटर संघाने पहिल्या इनिंगचा खेळ करत असताना 35 आव्हान सेट केलं गेलंय. त्याच दरम्यान दिलीप मामा नाईक वाळुंजे यांचे आगमन झालेले आहे. तसेच SBPLचे अरियन सनचे ओनर योगेश दादा यांचं आगमन झालं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर आसनस्थ व्हावं. तसेच उमादेवी मंदिर ट्रस्टचे राजूदादा देशमुख यांचंही आगमन झालं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनीही स्टेजवर यावं. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. क्षेत्रपाळ मित्रमंडळ कोरोटी यांचे अध्यक्ष कल्पेश दादा वजे यांचंही आगमन झालेलं आहे. मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो व त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना यानंतर होणारे मॅच जोसेफ रॉयलने प्रथमतः टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण निवडलं आणि थॉमस चॅलेंजर या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टॉस बॉक्समधून मंदार आमच्या दिशेने अहवाल घेऊन आलेत. मायकल वॉरियर या संघाला 35 सपाटला 24 चेंडूमध्ये करायचंय. 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला मायकल वॉरियर आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्समध्ये पाठवायचंय. बघा मॅच स्टार्ट होण्याच्या अगोदर तुमचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. क्रिस आणि नील 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मारवरती सॅम सज्ज होताना पहिलं षटक हाताळण्यासाठी. अनेक स्पर्धा या कोरोडीच्या मैदानावरती आपण संवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत पाहिल्यात आणि इथून संवेदी कप जवळजवळ टेनिस क्रिकेटचं सीझन एंड होत असतानाही ही स्पर्धा आपण पाहतोय. संवेदी चषक
यस ऑफिशियल अंपायर मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात करत असताना गोलंदाजी मारवरती गोलंदाज सज्ज होत असताना पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं षटक आहे. पहिला चेंडू वेगाने खोलवर टप्पाचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सरळ मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची सांगता डॉट चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा चेंडू होता. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केले. फेकी डायरेक्ट हिट झाली होती. आपण इथून पंचांनी सांगितलं एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धाव आपण पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं देखील आहे. 35 सपाटला करत असताना तुम्हाला ती रणनीती आखणं गरजेचं आहे की पहिल्या 12 चेंडूमध्ये तुम्ही किती धावा करतात, नंतरच्या 12 चेंडूमध्ये किती धावा ठेवल्या जातील. पहिले 6 चेंडू महत्त्वाचे असतात, त्यामधले 2 हाताळून झाल्यात. मात्र 1 धाव आपण पाहिले. येणारे 4 चेंडू पॉवर प्लेचे असणार आहेत. तिसरा चेंडू घेऊन सॅम सज्ज होतोय. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खाली घेण्याचा प्रयत्न करतायत. लॉंग ऑनला टिपलाय. झेल संपलाय. फलंदाजाचे विकेट सपतन गडीपात. धन्यवाद डीजे. सियान परेरा यांच्यासाठी जे 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं नचिकेत पाटील वाळुंजे यांच्याकडून, ते मला प्राप्त झालेलं आहे. मी ते मॅच झाल्यावरती त्यांना 500 रुपये जीपे करू. सियान परेरा यांनी कॅच घेतला, रनआउट घेतला, विकेट घेतली किंवा 6 मारला, त्यासाठी नचिकेत पाटील वाळुंजे यांच्याकडून 500 रुपये. सर्कलच्या आतमध्ये बॉलला फील्ड नाही करता आलं. त्याच्यानंतर बॅकअप खूप चांगलं होतं. बघा यानंतर होणारी मॅच, आपण दोन्ही टीम्स, क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आधीच थोडंसं उशीर झाले, त्या कारणास्तव चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मात्र 2 धावा आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. वेगाने फिकी करण्याचा प्रयत्न केला होता. आपण एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा आहेत. हा पॉवर प्लेचा लास्ट बॉल आहे. एक ओव्हर 3 रन आणि 1 विकेट. पहिली ओव्हर अतिशय सुंदर. धन्यवाद डीजे. सियान परेरा यांच्यासाठी बक्षिसांचा रेट वाढलेला आहे. 500च्या वाटणी 1000 रुपये जमा झालेले आहेत व प्रत्येक कॅचसाठी 1000 रुपये.
दुसरं षटक घेऊन ॲरिक गोलंदाजी मार्गवरती दाखल होतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होतं. त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर मात्र 3 धावाचं षटक हाताळलं होतं सॅमने. खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये त्याला देखील माहिती आहे की जास्त धावा खर्च नाही करून द्यायचे आहेत आणि पहिलं षटक हाताळत असताना खूप चांगली गोलंदाजी. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. सर्कलच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केलं जाईल. एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. 4 धावा आपण पाहतोय. कुपारी टायटन्स व संवेदी क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सामवेद कप प्रथमच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. टॉट चेंडू हाताळलाय. 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 4 धावा आहेत. मायकल वॉरियर या संघाला त्यातून थोडंसं धावफलकाला गती देणं गरजेचं आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. अखोटप्पाचा चेंडू क्रिसच्या आतमध्ये बॅट ठेवत असताना थोडासा उशीर घेतला. यष्टीरक्षकांनी काही नाही वेळ घालवत असताना सरळ बॉल यष्टांवरती नेम लावला. विकेटचं पतन, गडीबाद. थँक्यू. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना काय झेल टिपलाय. बरोबर बॉल वरती लक्ष होतं. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला पाहिलं होतं आणि काही चूक न करत असताना खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. विकेटचं पतन, गडीबाद. थँक्यू. लगातार 2 विकेट. इथून सुद्धा गोलंदाजी मारवरती आपण ॲरिकला पाहतोय. ऑन हॅट्रिक वरती आहे. इथून सरका वॉरियर संघाचा आपण विचार केला अडथळीमध्ये आहे. फटका खेळला ऑन साईडला, लॉंग ऑनला, डीप मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतात. चेंडूवरती येतील, फील्ड करतील. फिकी होईपर्यंत मात्र एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. मात्र 5 धावा आहेत. 3 विकेट आहेत. शेवटच्या चेंडूवरती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. अकोटप्पाचा चेंडू हाताळला होता पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. चेंडूला लेफ्ट केलं. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. काय गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 6 धावा आहेत आणि 3 विकेट आहेत. ॲरिकची खूपच सुंदर अशी बॉलिंग झालेली आहे. दोन्ही बॉलरनी फक्त 3-3 रन दिलेले आहेत आतापर्यंत.
सॅम आणि एरिक नंतर आता तिसरा बॉलर येतोय रिव रॉड्रिक्स. फटका खेळलाय ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये दिला. बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये होता. बरोबर पाहिलं होतं शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला आणि खूप चांगलं झेल टिपलाय. विकेटचं पतन गडीबाद. पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते. काही चूक न करत असताना बरोबर बॉलला पाहिलं होतं. बराच वेळ बॉल हवेमध्ये होता आणि खूप चांगला झेल टिपला. गतीमध्ये परिवर्तन, टप्प्याचा चेंडू हाताळला. प्रत्येक चेंडूवरती आपण जर का विचार केला सेंट मायकल वॉरियरच्या फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचं गेलं. त्या कारणास्तव आपण जर का पाहायला गेलो स्टार्ट आतापर्यंत नाही मिळाला. पॉवर प्लेमध्ये सॅमनी बांधून ठेवलं. त्याच्यानंतर दुसरं षटक ॲरिकनी खूप चांगलं हाताळलं होतं. आता तिसऱ्या षटकामध्ये येत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट. सर्कलच्या आतमध्ये चुकी घडते. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा आहेत मात्र. इथून मोठे फटके नाही आले. मायकल वॉरियरसाठी अडचणीची बाब बनली आतापर्यंत. मॅचमध्ये थोडंसं लांब आहेत. फटका खेळला ऑन साइडला. चेंडू गॅपमध्ये जातो. क्षेत्ररक्षकांनी खूप चांगला प्रयत्न केला होता बॉलला अडवण्याचा, पण चेंडू शेवटी निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. तुला मॅचमध्ये आता यायचं असेल तर अशाच प्रकारचे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 7 मध्ये 24ची गरज आहे. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 1-1 11 धावा. पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅट का किनारा. विकेट किपर का पुरेपूर सहारा. विकेटचं पतन शेवटच्या बॉलवरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1-1 11. रमेश बंधू वजे यांचे शुभ आगमन झाले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती आसनस्थ व्हावं.
शेवटची ओव्हर आहे आणि आपल्याला 24 रन्सची गरज आहे. 6 बॉल, 4 6 येत आहेत का? स्टीव्हनच्या प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक आहे. अनेक मान्यवर या कोरोडीच्या मैदानावरती आपण सातत्याने येत असताना पाहतो. ती SBPLची स्पर्धा असू दे, कोणत्याही स्पर्धेचं आयोजन केलं तर हा स्टेज आणि हा व्यासपीठ नेहमी मान्यवरांनी भरलेला असतो. फुलटॉस चेंडू होता, फटका फसला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येत असताना काही चूक नाही केली. बरोबर बॉलला पाहिलं होतं, बराच वेळ बॉल हवेमध्ये होता, स्वतः आले, कॉल दिला की मी झेल टिपणार आणि सुंदर कॉलिंग करत असताना विकेटचं पतन. गडी बाद. एक विशेष सूचना, सगळे संघ जे इथे आहेत, हॅलो कॅरल, क्रिस, सर्व संघ इकडे आहेत. त्या संघाने विशेष सूचना आहे की मॅच संपली का लगेच त्याची फिल्डिंग करू, कारण का आपल्याला जवळजवळ 13 मॅच खेळायच्यात आणि वेळ गेला पाहिजे नाही. त्यामुळे फटाफट ही मॅच संपली की लगेच फिल्डिंगला उतरायचं आहे, दुसरा सामना चालू करायचा आहे. आणि टीम मॅच चालू असताना घ्या फटाफट, म्हणजे आपल्याला वेळ, आज आपल्या 13 मॅच आहे, आपल्यामधलं एक फायनलला जाणार आहे, लक्षात ठेवा. बघा, प्रत्येकाने घाई करायचं आहे. इथून वेळ इम्पॉर्टंट आहे. आजच्या दिवसामध्ये जो शेड्यूल आहे त्याप्रमाणे मॅचेस होणं गरजेचं आहे. त्या कारणास्तव आयोजकांच्या माध्यमातूनही वारंवार सूचना देत आहेत की तुम्ही वेळेवरती दाखल व्हायचं. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे आणि जशी मॅच संपेल तसे लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सर 4 चेंडू 23 धावा, म्हणजे 4ही मोठे फटके येणे गरजेचं आहे. आणि सर जमेची बाजू बघा, स्टीव्हन हा लेफ्ट हँड गोलंदाज आहे आणि बॅटिंगला जो आलेला आहे तो फलंदाजी लेफ्टी आहे. तर कदाचित हे सर होऊ शकतं. पहिलाच सामना बघूया रोमहर्षक होतो का. इथून 4 मध्ये 4 षटकार येतील का नाही, या बॉलवरती षटकार येणं गरजेचं आहे. मॅचला आधी स्टार्ट करणं, पहिल्या 2 चेंडूवरती जर का 2 षटकार आले कदाचित कॉन्फिडन्स येऊ शकतो. संपूर्ण इनिंगमध्ये आपल्याला षटकार नाही पाहायला मिळालाय आतापर्यंत. मायकल वॉरियरसाठी अडचणीची बाब राहिले. सर होऊ शकते, बोलतात ना इच्छा तिथे मार्ग आणि क्रिकेट तिथे स्वर्ग आहे. स्वर्ग काय आहे तो माहिती नाही वरती गेल्यावरती, परंतु एक इकडे जे जमलेले प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत व जे क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी स्वर्ग म्हणजे क्रिकेट आहे, हे ग्राउंड आहे. तर आता बघूया चेंडूवरती काय होतोय. चेंडूला लेफ्ट केलं, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून गेलाय. 4 मध्ये 21ची गरज. मोठा फटका येईल का मॅचमध्ये परत येण्यासाठी. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर यष्टांच्या मागे काही चूक नाही झाली. विकेटचं पतन. गडी बाद. त्याच दरम्यान नवाळे गावचे विजय भाऊ व सुधा मावशे यांचे आगमन झाले, त्यांचे मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तसेच मतेश मामा वाळुंजे यांचेही आगमन झाले, ते मी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक असे स्वागत करतो. जसं मंदाराने उल्लेख केला होता की 4 षटकार येतील का, जसं की या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. आधी तुम्ही त्या मॅचच्या जवळ पोहोचणं गरजेचं आहे. आपण जर का विचार केला तर 35चा पाठला करत असताना तो स्टार्ट नाही दिसला की इथून तुम्हाला 35चा पाठला करायचा आहे. तुम्ही प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये धावपळक 24 पर्यंत सुद्धा नाही नेऊ शकली, अडचण आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकांनी काही चूक नाही केली. स्टंपिंगच्या रुखात बॅक टू बॅक 2 विकेट. ऑन हॅट्रिक, तिसरा गोलंदाज आहे या पहिल्या मॅचमध्ये असं ऑन हॅट्रिकवरती येऊन थांबलाय. म्हणजे इथून जर का आपण पाहायला गेलं तर बॉलिंग आतापर्यंत खूप चांगली झाली. दोन्ही मॅचमध्ये आपण दोन्ही इनिंगमध्ये जर का पाहायला गेलं बॉलर संपूर्ण मॅचमध्ये हवी राहिले. पहिल्या इनिंगमध्ये 7 विकेट, दुसऱ्या इनिंगमध्ये 8 विकेट. फुल टॉस, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू हवेमध्ये येत असताना डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते, पण झेल नाही टिपला सध्या. मॅच समाप्ती. हार्ड लक, मायकल वॉरियर पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय.
फ्रान्सिस फायटर या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. विकेट देखील घेतली शेवटच्या बॉलवरती. हे देखील इम्पॉर्टंट आहे की मॅचमध्ये तुम्ही शेवटच्या बॉलपर्यंत ऍक्टिव्ह राहणं गरजेचं असतं. चला नेक्स्ट मॅच आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. एका बाजूला जोसेफ रॉयल्स आहे, त्यांच्या अगेन्स्ट थॉमस चॅलेंजर्स. चला जोसेफ रॉयल्स आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. खेळलेला बॉल कृपया समालोचन कक्षात जमा करावा. आत्ताच आपण गाणं ऐकलं, माथ्यात बाय फुले. माथ्यात फुले फुलद्यात. मैदानावर खेळाई मैफल रंगले आणि सभोवती माथ्याच्या फुल्यापेक्षा आपुलकी फुले जास्त रंगात चालल्यात.